मना मत्सरे नाम सांडू नको हो, अति आदरे हा निजध्यास राम. समस्तामध्ये नामे साराही, तुझी तुळना तुळताहीन तुळताहीन साही. रामदास महाराज यांनी मनाला उपदेश केलेला आहे. मन म्हणे मनुष्या कारणम बद्धता मुक्तता कारण. मनामुळेच माणूस बद्ध झालेला आहे. त्याच मनाला उपदेश रामदास महाराजांनी केलेला आहे. काय सांगितलं ना, मना मत्सरे नाम सांडू नको, अति आदरे हा निजध्यास राम. समस्तामध्ये नामी साराही, तुझी तुळना तुळताहीन साही. काय सांगायचे रामदास महाराज. सद्गुरू आपल्याला बीज मंत्र देतो. बीज मंत्र आणि नामस्मरण मध्ये खूप फरक आहे. नामस्मरण जेव्हा आपण करतो, 30 कोटी देवांपैकी कुठल्याही देवाचं आपण नामस्मरण करतो. त्या नामस्मरणाने पुण्य जमा, कारण तिकडे करते पण आहे. मी देवाची भक्ती करतो, मी नामस्मरण भक्ती करतो, करते पण आहे. सद्गुरू जे बीज मंत्र देतो, त्या बीज मंत्राने आपल्यातला कर्तेपणा नष्ट होतो. कसा नष्ट होतो? त्या नामाने आपण अंतर्मुख होतो. जे बहिर्मुख झालेला मन आहे ते अंतर्मुख होतो. तो अंतर्मुख झाल्यावर आपल्याला कळतं आपल्या व्यतिरिक्त आपल्यामध्ये कोणीतरी आहे. जो आपल्याला भ्रम झालेला आहे कुठला, मी देह आहे, मी आहे. अंतर्मुख झाल्यावर आपल्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे हे कळतं. म्हणून काय सांगितलेलं आहे, मना मत्सरे नाम सांडू नको. नामाचं महत्व सांगितलं. नाम म्हणजे नाहम. जो सगळ्यांमध्ये जो अहम आहे त्या नामाने नष्ट होतो, बीज मंत्राने नष्ट. म्हणून सांगितलं मना मत्सरे नाम सांडू नको. दिलेलं सद्गुरूनं नाम त्याला टाकू नकोस. सांडू म्हणजे टाकू नको, सोडू नको. सोडलं तर नुकसान तुझंच आहे ना. असं एखादा वाटाड असतो तर त्यात झालेलं आहे. चाललंय आपलं, चाललंय. कोणाला तरी विचारायला पाहिजे की नाही, ऍड्रेस आहे ठीक आहे ना, चाललंय आपला. अरे बाबा, एखादा जाणता असतो, तुला माहिती आहे जाणता आहे, ह्याला हा गावातला म्हणजे ह्याला माहिती आहे, मग त्याला विचारूया आपण, या ऍड्रेस कुठे आहे, कोण आहे. हा विचारतच नाहीये. चाललंय कुठे सापडणार. ज्याला शोधायचं आहे तो सापडणार का? नाही. तिकडे ऍड्रेस पण नाहीये देवाचा आपल्याला. म्हणून सांगितलं सद्गुरुनाथ माझे आई मला ठाव द्या पायी. ठाव म्हणजे सद्गुरूला विचारतो देवाचा मला पत्ता दे. देवाचा पत्ता पण आपल्याला माहित नाही. कल्पनेच्या देव कल्पना असती. कल्पनेच्या देवाचा कडे गेला ठीक आहे ना. जे काय जे मागेल ते मिळेल ना. देवाकडे जाऊन आपण काय मागणार? शरीरासाठी मागणार, जिवंत असेपर्यंत तरी शरीरासाठी मागणार. नंतर मरताची त्याला कळले मी मरणार 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 कळलं. मेल्यानंतर चांगली गती मिळायला पाहिजे म्हणून तो मागणार. म्हणजे कोणासाठी मागणार? पहिले स्थूल देहासाठी, नंतर सूक्ष्म देहासाठी मागणार. म्हणजे देहासाठीच मागणार ना. स्थूल म्हणजे हा शरीर, कॅज्युअल बॉडी म्हणतात, त्याच्यासाठी मागतो. नंतर मग कोणासाठी मागणार? सूक्ष्म देहासाठी म्हणजे जीवासाठी, सबस्टाईल बॉडी म्हणतात त्याला, त्यासाठी मागणार. मेल्यानंतर मला चांगली गती मिळू दे.
मनुष्य जन्म मिळू दे आणि भरपूर सुख मिळू दे. शेवटी कोणासाठी मागतो? देवासाठी. फार तर काय, जास्तच भक्ती वाढली तर काय सांगेल? स्वर्ग सुख दे, सलोकता संयुक्त स्वरूप तीन मुक्तीपैकी कोणती तरी मुक्ती दे. म्हणजे देह आहे ना तिकडे भोगायला, इकडे देहासाठी आपण मागत नाही. कारण देव म्हणजे काय? देव बुद्धीचा अतिशय ज्या नळेला त्यात ज्ञान कल्पांत कळेल का? आपल्याला ज्ञान पाहिजे. कुठलं ज्ञान? मी कोण आहे? तू आहे. ती भक्ती आहे, ती बीज मंत्र नाही काय म्हणून सांगितलं. मनामस्त रे नाम सांडू नको, आधी आदरे ध्यास राहू. ती आद नामाचं महत्व म्हणून सांगितलं. श्रवण भक्ती महत्वाची. श्रवण भक्तीमध्ये कळतं सद्गुरू म्हणजे काय, देव म्हणजे काय, नाम म्हणजे काय, जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय. रोग कुठलेला आपल्याला? सुखदुःखाचा. ह्या रोगातून मुक्त व्हायला सद्गुरू भक्ती महत्वाची. आणि सद्गुरू भक्ती सुरुवात झाली, पहिला बीज मंत्र देतो आपल्याला. बीज मंत्राने आपला मन शुद्ध होतो. शुद्ध करा मन, ध्यान वस्तूशी ओळखावे तुला म्हणून सांगितलंय. मना मस्तरे नाम सांडू नको हो, अति आदरे निध्यास राहू. आदराने, प्रेमाने, देवाला प्रेमाने आपल्याला जवळ घेत आहे. देव आपल्याला जवळ कधी प्रेमाने घेतो. म्हणून अति आदरे हा निध्यास राहू. समस्तामध्ये नाम हे साराही. सगळं जे आहे ना विश्व, सगळं विषय सुख हे ते सार काय म्हणजे काय? बाकी असार आहे. नामाने सार कळतं सत्य काय. समस्तामध्ये नाम हे साराही, तुझी तुळना तुळताही नसाही. नामा व्यतिरिक्त कुठलं साधन नाही. बीज मंत्राशिवाय कुठलंही साधन नाही. कारण बीज मंत्राने कळतं ना सुख म्हणजे काय. ज्याला आपण सुख म्हणतो तो सुखच नाहीये. शरीर चांगला आहे तो पण तो सुख आहे. जवळ जुळता तेव्हा त्यांची प्रीती जग झाले हेच निंदक होती. भरपूर पैसे कमावले, भरपूर इस्टेट कमावल्या, भरपूर बंगले कमावले, भरपूर केलं. मुलं बाळा सगळे नातवंड खूप चांगले आहेत. आजार लागला तर काय करायचं? जीवाला हात जोडतो की नाही? सगळं काय कामाचंच नाही करणार. लिमिट आहे त्यांना, लिमिट्स. पैशाला लिमिट आहे, मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर आणि तुमचे नातेवाईक आपतेष्ट ह्यांना आपण काय लिमिट आहे. जगीच्या असं कोणी नाही त्यास देव आहे. सद्गुरू जिवंत असताना आपल्याला बीज मंत्र देऊन खरा देवावर प्रेम करायला. बाकी कुठं देव आहे? सद्गुरू भेटल्यावर कळतं. त्यांच्याशी कळतच नाही. गुरु अचनी ठेविता भाव आपे आपे भेटते म्हणून गुरुशी म्हणजे रूप द्याल सेव. देव गुरुपाशी जाणता म्हणतो. जाणता म्हणून काय सांगितलंय? मना मस्तरे नाम सांडू नको, अति आदरे हा निध्यास राहू. समस्तामध्ये नामे साराही, तुझी तुळना तुळताही नसाही. हो नाम या राम नामी तुळेना, अभागा नरा पामरा कळेना. विषा औषधे घेतले पार्वतीचे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. जिने जाळला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो. बहुज्ञान वैराग्य सामर्थ जेते, परी अंतरी नाम विश्वास तेथे. विठोने श्री वाहिली देवराणा, त्या अंतरी ध्यास रे त्यास नेणा. निवाला स्वयं तापसी चंद्रमौणी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी. भजा राम विश्राम योगेश्वराचा, जपूने मिळाने गौरी हरांचा. स्वयं निवी तापसी चंद्रमौणी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. मुखी राम विश्राम तेथेचे आहे, सदानंद आनंद सेवोनी नाही. त्याविण तो क्षीण संदेहकारी, निजद्धाम हे नाम शोकोपहारी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, पुढे इष्टदानिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी,
जगिदन्न तो मारुती ब्रह्मचारी हो चांगले नाम या राघवाचे अति आदरे साजरे स्वल्प सोपे पुकाचे करी मुण निर्मुण घेता भवाचे जीवा मानवा हे कैवल्य साचे जनी भोजनी नाम वाचे वदावे अति आदरे गद्य घोषे म्हणावे हरिचिंतन अन्न सेवित जावे तरी श्री हरी पाविजे तो सभावे नये रामवाणी त्या थोर हाणी जनी व्यर्थ प्राणी त्या नामकाणी हरि नाम हे वेदशास्त्रे पुराणी भो आगळे बोलिले व्यासवाणी जय जय रघुवीर समर्थ राजा सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज